विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. माहिती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर मंथन. रखडलेली महामंडळ आणि निधी वाटपावर 15 दिवसामध्ये तोडगा निघणार. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती, फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. आजही दौरा असणार. विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट. फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी. राहुल गांधींचा छात्रोंकित गुणचा दुसरा कार्यक्रम नागपुरात होणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये कार्यक्रमाच्या यशानंतर नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रमाचा मानस. काँग्रेस जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार. 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप. बीजेपीच्या आंदोलनानंतर सामान्य माणसाचा नैतिक दबाव लोकशाही यंत्रणेवर वाढला. राजकीय लोकांना जबाबदारीनं वागण्याचं लक्षात आलं. वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. 19 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला अल्टिमेटम. नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत. त्यांनी 28 तारखेला आपले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. सरकारच्या शिष्टमंडळाचं उपोषण मोडीत काढण्याचा डाव असू शकतो. अंतरवालीमध्ये भेटीला आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळावर जरांगेंचा गंभीर आरोप. मात्र मी सरकारच्या शिष्टमंडळाचा डाव उधळून लावला. जरांगेंची प्रतिक्रिया. जरांगेंसोबत माहितीच्या मंत्र्यांची चर्चा सुरू. चर्चेतून मार्ग निघेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. तर जरांगेंच्या आंदोलनाची फडणवीस दखल घेत आहेत. सरकार जरांगेंच्या मागण्यांवर अंमलबजावणी करत आहे. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. आमच्या अधिकारांना धक्का लावू नका. आमचा वाटा कोणालाही देऊ नका. वडेट्टीवारांची मागणी. सरकार वारंवार झुकत असेल तर तो जरांगे आणि सरकारमधला प्रश्न. आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. एमपीएससी परीक्षार्थी आज राज ठाकरेंची भेट घेणार. एमपीएससी एफडीए ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा पेपर फुटीचा आरोप. आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचा दावा. वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये गुंडगिरी आणि गैरप्रकार. अमित ठाकरेंकडे विद्यार्थ्यांनी वाचला तक्रारींचा पाडा. समस्या सोडवा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ. अमित ठाकरेंकडून प्राचार्यांना 24 तासांचा अल्टिमेटम. शिंदेंची शिवसेना आता जेनझीवर लक्ष केंद्रित करणार. खासदार श्रीकांत शिंदे आज जेनझींसोबत संवाद साधणार. शिवसेनेतर्फे युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन. युवांच्या समस्या अडचणी जाणून घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त. चिमुकल्यांचा जीव घेण्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. फडणवीसांचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. आरोग्यमंत्र्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अमरावती रुग्णालयामधील आगीच्या घटनेवरून वडेट्टीवारांची मागणी. अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग. 3 बाळांचा मृत्यू. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल. चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश. रुपाली चाकणकर उद्या पत्रकार परिषद घेणार. 19 जणांवरील दाखल गुन्ह्यासंदर्भात चाकणकर भूमिका मांडणार. चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्ली कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी. आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत. आम्ही टर्फल उचलणार नाही. चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया. खुल्या तेलावरील कारवाई योग्य. तेल व्यापाऱ्यांवरही अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू. गुणवत्तेसह पारंपरिक व्यवसायही महत्वाचे. एफडीएला एसओपी तयार करण्यास सांगू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. नागपूर मेडिकल रुग्णालयामध्ये लहान मुलांचा एनआयसीयू वॉर्ड ओव्हरलोड झालेला आहे. एनआयसीयू वॉर्डमध्ये 20 बेड मंजूर असताना एकूण 60 मुलांवर उपचार सुरू आहेत. क्षमतेपेक्षा जास्त मुलांवर उपचार करण्याची वेळ आल्यानं सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. एफडी आयुक्त तुकाराम मुंडेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले. 15 दिवसांमध्ये सुटं तेल बंदीचा निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करणार. तेल विक्रेत्यांचा अल्टिमेटम. मराठी माणसाला रेल्वे कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ देऊ नका. भोजपुरी बोला मगच जेवण मिळेल. परप्रांतीय तरुणाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट नव्हे मराठी सम्राट होते. परप्रांतीयांच्या वक्तव्यानं नवा वाद. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 आस्थापनांवर एफडीएची कारवाई. बीकेसीमधील एमसीएच्या 5 प्रमुख आस्थापनांवर कारवाई. अस्वच्छता नियमांच्या उल्लंघनामुळे एफडीएकडून कारवाई. नवी मुंबईतील महापे एमआयडीसीमध्ये एफडीएची कारवाई. पीके डेअरी चालवणाऱ्या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. दुधामध्ये स्किम्ड मिल्क पावडर ओतताना आरोपींना रंगेहात पकडलं.
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडलचा अन्न परवाना निलंबित. एफडीएकडून कॅफे कॅडलचा अन्न परवाना निलंबित. अन्न सुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे कारवाई. कॅफे कॅडलमध्ये अस्वच्छता असल्याचंही तपासणीमध्ये समोर. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्या. 5 कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा ग्राहकाचा दावा. वैजापूर शहरातील कचोरी सेंटरमधला धक्कादायक प्रकार. व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय. मागणी वाढल्यास साखर दिवाळीपर्यंत 100 पार होण्याची शक्यता. सरकारकडून साखर आयातीचा निर्णय. काही दिवसात याच मिठाईच्या दरामध्ये 25 ते 30% भाव वाढ होण्याची शक्यता. साखरेपाठोपाठ तांदळाच्या दरामध्ये 11% वाढ. कांदा, लसूण आणि आलं महागलं. आठवड्यामध्ये कांदा 40 वरून 60 रुपयांवर तर लसूण 300 आणि आलं 200 रुपये किलो. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी. 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,086 कोटी रुपये जमा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रक्कम वितरित. आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भुलेश्वरचा राजा मंडळाला 11 लाखांची मदत. तर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. आज 21 लाखांची मदत सुपूर्द केली जाणार. 2029 सालीच महिला आरक्षण देण्याचं मोदींच्या मनामध्ये होतं. मात्र काँग्रेसला 2034 पर्यंत महिला आरक्षण द्यायचं नाही. पाठिंबा द्यायची वेळ आली तेव्हा विरोधकांनी विरोध केला. फडणवीसांची टीका. सपकाळांकडून मुख्यमंत्र्यांचा गजनी असा उल्लेख. डिलिमिटेशनवरून रडीचा डाव खेळतात तो चुकीचा. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून सपकाळांचा फडणवीसांवर निशाणा. 2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी. 2029 नंतर भाजपला काही संधी नाही. फडणवीस दिल्लीला गेले तर स्वागतच. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. दादरमध्ये भाजपच्या नगरसेवकांची बैठक संपन्न. टीका अंतर्गत राजकारण. नगरसेवकांमध्ये नेत्यांमध्ये संवादाचा अभाव आणि इतर विषयांवर बैठकीचं आयोजन केल्याची माहिती. पुणे महापालिकेमध्ये निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. निधी वाटपात न्याय वागणूक मिळावी. पत्रातून मागणी. पुणे मनपामध्ये राष्ट्रवादीला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मॅनहोल खचला. TV9 मराठीच्या बातमीनंतर मॅनहोलच्या बाजूला लोखंडी बॅरिकेड्स लावले. वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिकेड्स लावले. आठवड्याभरापासून मॅनहोलची परिस्थिती जैसे थेच. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत शिक्षण मंत्र्यांची बैठक. शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होईल. भुसेंचा इशारा. कुंभमेळ्यावरचा खर्च कमी करा आणि शाळा दुरुस्तीवर खर्च करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. कुंभमेळ्याचा खर्च कमी करून मुलांच्या शिक्षणावर खर्च करा. प्रयागराजमध्ये मोठा खर्च झाला म्हणून इथेही मोठा खर्च करू नका. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची पदं तातडीनं भरा. मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश. तपासणी अधिकाऱ्यांची 89 पदं रिक्त असल्याची माहिती. जिल्हा परिषदेच्या शाळा महिनाभरामध्ये सुविधायुक्त करा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश. 8 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचेही निर्देश. ठाण्याच्या मुरबाडमध्ये TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट. सासगाव शाळेच्या दुरवस्थेची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दखल. तातडीनं कामाचे आदेश. शिवसेना नेते प्रकाश जी पाटील यांच्याकडून पाहणी. जळगावातील पाळधी तरसोद बायपासच्या डांबरीकरणामध्ये भ्रष्टाचार. पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा गंभीर आरोप. कामामध्ये नकली डांबर वापरल्याचा गुलाबराव पाटलांकडून संशय व्यक्त. मुंबईच्या कांदिवलीमध्ये मराठी रिक्षाचालकाला प्रांतीय रिक्षाचालकाकडून मारहाण. 3 ते 4 लोकांनी मारहाण केल्याचा आरोप. अज्ञात रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. अमराठी चालकांची मुजोरी मोडून काढू. प्रताप सरनाईकांचा इशारा. परप्रांतीयांना महाराष्ट्रानं पोचलं तेच राज्यावर उलटत आहेत. मराठीला विरोध करणाऱ्यांना शासनानं अजिबात सोडू नये. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आक्रमक. रिक्षा टॅक्सी बंदच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रवाशांची गैरसोय टाळणं चालकांची सामाजिक जबाबदारी. चालकांनी शांततेमध्ये सेवा सुरू ठेवावी. भाजप नेते हाजी अराफत शेख यांचं आवाहन. मुंबई पालिकेच्या विद्यार्थ्यांची सहल निर्णयावरून वाद. आरएसएसच्या संबंधित संस्थेमध्ये पर्यावरण सहल निर्णयावरून वाद. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमींचं पालिका आयुक्तांना पत्र. केशवसृष्टीमध्ये सहल निर्णयाला काँग्रेसचा विरोध. संतोष बांगरांना मंत्री करा. हिंगोलीमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. कावड यात्रेमध्ये श्रीकांत शिंदेंचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी. मंत्री करणं माझ्या हातामध्ये नाही. साहेबांना निरोप देतो. खासदार श्रीकांत शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन. 90% रिस्पॉन्स मला तरी मी आबाला पुढे घ्या म्हणतो. लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. हाकेंचं विधान नवनाथ वाघमारेंना उद्देशून असल्याची चर्चा. भुजबळांबाबतही व्हिडिओमध्ये उल्लेख. पूजा झोळेंकडून व्हिडिओ शेअर. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शेरवाडकरांमध्ये जुंपली. अमित साटम यांच्यासमोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी. साटवांनी दोन्ही नेत्यांना समज दिली. सूत्रांची माहिती.
वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर सक्तीविरोधात जनआक्रोश मोर्चा. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मोर्चामध्ये सहभागी. हे मीटर सुद्धा जाईल आणि सरकार सुद्धा जाईल, शशिकांत शिंदे आक्रमक. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.